रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती वाशिवली सार्वत्रिक निवडणूक 2026च्या माध्यमातून शिवसेना भाजप आरपीआय महायुतीतर्फे रायगड जिल्हा परिषद सावरली गटाचे गट क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड तसेच पंचायत समिती वाशिवली गण क्रमांक 33च्या महायुतीच्या उमेदवार गौरी महादेव गडगे यांच्या प्रचारार्थ वाशिवली वडगाव गावात त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मोठा जनसमुदाय प्रचारामध्ये सहभागी होता। महायुतीमधील माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे तसेच प्लॅनिंग मेकरच्या भूमिकेत काशीनाथ पाटील व एम के गडगे यांच्यासह अनेक दिग्गजांनी या प्रचारात सहभाग घेतला। महायुतीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। उमेदवारांना प्रचारात स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद पाहता स्वागत आरती ऑक्शनच्या माध्यमातून प्रतिसाद मिळत होता। अडीअडचणी व मार्गदर्शन सूचना घेत डोर टू डोर प्रचारात महायुतीचे उमेदवार आघाडीत पाहायला मिळाले। नमस्कार। महायुती म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय या महायुतीतर्फे मी अधिकृत उमेदवार म्हणून श्री ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, माझी निशाणी धनुष्यबाण, मी निवडणूक लढवत आहे। कार्यकर्त्यामध्ये खूप उत्साह आहे आणि सर्व आमचे जुने प्रमुख नेते आणि आमचे तिन्ही आमदार म्हणजे सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, या उरण मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेब, आमच्या खालापूर कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या विकास कामाचा जो काय झंझावात आहे, या झंझावातामुळे आम्हाला नक्कीच हा इथे यश प्राप्त होईल आणि आम्ही दोन्ही उमेदवार आणि सावरली पंचायत समितीचे उमेदवार तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होतील। आणि विशेषतः आम्ही ज्या वेळेला ही निवडणूक लढवत आहे त्यावेळेला प्रमुख विकास कामाचा जर महत्वाचा टप्पा जर गाठायचा असेल तर रोजगार आणि महिलांना घरी बसून कसा रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी आमचा प्रथमतः प्रयत्न असेल आणि रोजगार निर्मिती समाजाची जडणघडणामध्ये सर्व समावेशक घटकांना न्याय देण्याचा काम आम्ही करू आणि तिन्ही उमेदवार त्यामुळे आमचे भरघोस मताने विजय होतील अशी मला खात्री आहे। नक्कीच सन्माननीय माजी सभापती विश्वनाथ पाटील साहेब यांनी केलेलं काम, त्यांचा समाजामध्ये असलेला एक ऋणानुबंध आणि समाजाची असलेली जडणघडण, त्यामुळे विश्वनाथ पाटील साहेबांच्यामुळे मला त्या प्रभागामध्ये आणि ह्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्यांची मदत होईल आणि यश मिळेल याची मला खात्री वाटते। तसेच ह्या ठिकाणी एम के गडगे साहेब यांचं एक वेगळं नाव आहे, एक सहानुभूती असलेला एक चेहरा आहे आणि ह्या चेहऱ्याचं एक जर व्यक्तिमत्व जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी मला वडगाव पंचायत समितीमध्ये त्यांच्या रूपाने मला भरघोस मतदान होईल। त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे प्रमुख नेते, त्यांचे सर्व त्यांचे खालील असलेले सैनिक आणि त्यांचे जवळचे मित्र संबंधातील असलेले व्यक्ती या सर्वांचा मला सहकार्य लाभेल आणि आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने जिंकून येतील अशी खात्री वाटते। शहरी भागातून अनेक रोजगारासाठी आपल्याकडे येत आहेत, लोकसंख्या वाढत आहेत, पंचायत जिल्हा परिषदेच्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या आज आर्थिकदृष्ट्या आणि योजनांच्या दृष्ट्याने कुठेही सोडता येत नाहीत। आपण येताना रहदारीतला रस्ता बघितला असेल, पाण्याच्या सुविधा बघितल्या असतील, अशा सर्व प्रश्नांकडे आपला कुठला दृष्टिकोन आहे आणि कशा पद्धतीने नागरिकांना आधुनिकतेच्या बाबतीतल्या विकासाची परिभाषा आपली शब्दात व्यक्त करा। प्रथमतः महेश बालदी साहेबांच्या आणि प्रशांत ठाकूर साहेबांच्या ह्या विवरण मतदारसंघामध्ये मी आता ह्या वडगाव पंचायत समितीमध्ये उभा आहे। आपलं प्रथमतः सांगेल का MSRDC आणि MMRDA यांच्या विकास कामाचा जो प्रारूप आराखडा आणि अंतिम आराखडा दोन्हीकडे तयार झालेला आहे, त्यामध्ये आता असलेला जवळ आलेला अटल सेतू आणि दिल्ली मुंबई कॉरिडॉर आपल्या पूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला होणारा पूर्ण देशामध्ये हे जाळं निर्माण होत आहे आणि ह्यामुळे ह्या भागाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना महायुतीच्या आधिपत्याखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास होणार आणि इथल्या स्थानिकांना रोजगार आणि दळणवळणाच्या व्यवस्था, त्यामुळे नक्कीच विकासाचा हा टप्पा गाठला जाईल अशी मला खात्री वाटते। जगाचा पोशिंदा शेतकरी हा भूमिहीन होताना दिसत आहे। शेतकरी राहावा, शेती योजना राहाव्यात, शेतीच्या माध्यमातून मराठी माणूस जगावा, या माध्यमातून आपण निवडणुकीच्या कुठल्या विषयाला हात घाला?
शेतमजूर असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, वेठबिगार असतील, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपल्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या ह्या महायुतीचे सगळे नेते, प्रमुख नेते, सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा असलेला अजेंडा असेल, सन्माननीय फडणवीस साहेबांचा असलेला अजेंडा असेल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा असलेला अजेंडा असेल, या ठिकाणी त्यांचा प्रमुख म्हणजे खालील तळागाळातील शेतमजूर असेल, कामगार असेल, वेठबिगार असेल, यांना प्रमुखांना न्याय देण्याचं काम नक्कीच होईल अशी मला खात्री वाटते आणि ते करतायत. कशा पद्धतीने जनतेला आव्हान करतायत? येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी स्वतः जिल्हा परिषद उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, माझी निशाणी धनुष्यबाण आणि गौरी गडगे यांची निशाणी कमळ, यांना मी सर्व मतदारांना आणि माझ्या सर्व बंधूंना, कार्यकर्त्यांना आवाहन करेल का आम्हाला तुम्ही या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. नमस्कार, मी सौ गौरी महादेव गडगे. वडगाव ग्रामपंचायत मध्ये मी आधी 5 वर्ष सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला होता. तेव्हा माझा विकास कामांचा जो झंझावात होता ते पाहून मला पक्षाने पंचायत समिती अशी उमेदवारी जाहीर केली आहे. आणि आमचे रायगड जिल्हा परिषद जे महायुतीचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर गायकवाड, त्यांना पण तुम्ही भरघोस मताने विजयी करा विनंती करते.